all, welcome back to our channel. And welcome in another long form video after ages. So आजची व्हिडिओ खूप स्पेशल आहे आणि तुम्हाला खूप मजा येईल बघायला, कारण की आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे हॉल, ज्वेलरी हॉल स्लॅश माय वेडिंग ज्वेलरी कलेक्शन. मला ही व्हिडिओ खूप दिवसापासून शूट करायची होती पण टाइमच नाही भेटला. सो टुडे हियर वी आर. तर मी एक डिस्क्लेमर देते की हा व्हिडिओ खूप लॉंग होणार आहे, कारण की आय हॅव लिटरली 4 boxes of jewelry. You can see. गाइस, मला तुम्हाला एक सांगायचं आहे की मी जेवढे पण ज्वेलरी घेतले ट्रेडिशनल मध्ये, वेस्टर्नचे मी काही ऑनलाईन घेतले, काही ऑफलाईन घेतले. मी तुम्हाला त्याचे लिंक्स देईल, इव्हन डिटेल्स पण सांगल. जे जे मी ट्रेडिशनल ज्वेलरी घेतले, एक प्लस पॉइंट आहे की मी ते एकाच शॉप मधून घेतले, कल्याण मधनं. मी त्याचा ऍड्रेस तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देईल. सो डू चेक इट आउट. या लेट्स गेट स्टार्टेड विथ टुडेज व्हिडिओ. गाइस, फर्स्ट ऑफ ऑल मी तुम्हाला सगळे पहिले कस्टमाइज ज्वेलरीज दाखवते, देन नंतर आपण मी डिरेक्टली परचेस केलेली ज्वेलरीज बघू. सो फर्स्ट आहे हे रिंग्स, कस्टमाइज केले होते. याच्यासोबत आम्ही करवलीची नथ पण कस्टमाइज करून घेतलेली. तर ही नथ पण आम्ही कस्टमाइज करून घेतली होती. यावर करवली लिहिले, जसं मी तुम्हाला सांगितलं. ही नथ अशी एवढी मोठी होती, बट आम्ही काय केलं, हे जे लटकन आहे ते काढून घेतलं, बिकॉज ती खूप लॉंग वाटत होती. बट मग ती अशी पण सुंदर दिसते, तुम्ही बघू शकता है ना. सो प्रिटी पण छान दिसते आणि ते लटकन सोबत पण छान दिसत होती. बट मग ती लटकन सोबत घातल्यावरती खूप लॉंग वाटत होती, सो मी ते काढून टाकलं. बट अशी पण ती खूप छान दिसते आणि तुम्ही बघू शकता दोघं सोबत किती सुंदर दिसत आहे ना. तर हे ज्वेलरी मी एका इंस्टाग्राम स्टोर वरून घेतली होती, ऑर्डर केली होती. त्याचा पेज मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये नक्कीच देईल. बाय द वे, दिस इज नॉट स्पॉन्सर्ड, आय एम गिव्हिंग यू माय ऑनेस्ट रिव्ह्यू. तर ही ज्वेलरी होती फ्रॉम nemu_jewelry_art ह्या पेज वरून. मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये ऑल डिटेल्स देऊन टाकेल, सो तुम्ही चेक करू शकता. अँड या लेट्स मूव्ह टू अनदर ज्वेलरी पीस नाव. We have हे ज्वेलरी पीसेस मी हळदीला वेअर केले होते. हे असे झुमकाचे कावरी शेल्सचे आणि पण कस्टमाइज ज्वेलरी आहे. टू वेअर द झुमका. हे असं वेअर करायचं. हे थोडेसे हेवी आहे बट खूप छान दिसतात. हे दीदीनी हळदीला वेअर केलं, तुम्ही ब्लॉग मध्ये ऑब्व्हियसली बघितलंच असेल. तर ह्या सेट मध्ये ना अँकलेट पण भेटतं, अजून मांगटिका पण आहे. हे अँकलेटचं हे दुसरं लेगचं आहे. अजून मांगटिका पण भेटला आहे आपण याच्यासोबत, आणि रिंग प्लस ब्रेसलेट असं एक सेट पण भेटला आहे. हे सगळं कावरी शेल्सचं त्यांनी कस्टमाइज करून घेतलंय. तर हे पण आहे दीदीने एका इंस्टाग्राम स्टोर वरूनच बाय केलं होतं. मी त्या स्टोअरचं नाव आहे क्राफ्टिना बाय डो सिस्टर्स. हे सगळं ब्रायडल ज्वेलरी आणि दीदीने सगळं एका सोबत ऑर्डर केल्यामुळं तिला हे सगळं पडलं 5700 ला. सगळे ज्वेलरी पीसेस लाईक अँकलेट, हँडस्टॅक, अजून मांगटिका, इयरिंग्स, हे सगळं तिला पडलं 5700 ला. सो या प्लीज चेक द डिस्क्रिप्शन. तुम्हाला अजून डिटेल्स मी डिस्क्रिप्शन मध्ये देईल आणि त्यांचं इंस्टाग्राम पेज पण देईल. सो या मूव फॉरवर्ड टू नेक्स्ट ज्वेलरी पीसेस. दीदीनी मेहंदीला घातले होते, पण कस्टमाइजच केलेली आहे. हे रिंग प्लस ब्रेसलेट आहे आणि एक हेअरबँड पण भेटला आहे आपण त्याच्यासोबत. आणि हेअरबँडची क्वालिटी पण खूप छान आहे. या सगळ्या जे मी तुम्हाला दाखवते सगळ्यांची क्वालिटी खूप सुंदर आहे. हे आहे आय गेस या हे इयरिंग्स आहे. आय नो खूप लॉंग आहे बट घातल्यावर खूप छान दिसतात ते. हे इयरिंग्स भेटले आहे.
याच्यामध्ये 3च पीसेस आहे फ्लोरल ज्वेलरी मध्ये. एक बेल्ट आहे, ब्रेसलेट प्लस रिंगचा हँडस्टॅक आहे आणि इयरिंग्स आहे. खूप छान दिसत आहे तुम्ही स्टाईल केल्यावर. तर हे पण मी क्राफ्टिना बाय डुओ सिस्टर्स कडूनच घेतला आहे इंस्टाग्राम पेजवरून. तर फक्त एक फ्लोरल ज्वेलरीचा सेट दीदीला पडला. हे तिन्ही पण पीसेस दीदीला 3950 मध्ये पडले. या बाय द वे मी परत सांगते, दिस इज नॉट स्पॉन्सर्ड. Now let's begin with the jewelry I have purchased. मी तुम्हाला सगळे कस्टमाइज ज्वेलरीज दाखवलेले आहेत. आता पहिले सगळ्यात पहिला आपण स्टार्टिंग करू चोकर पासून, देन नेक पीस, देन हेअर एक्सेसरीज, कडाज अँड खोपास. सो लेट्स बिगिन. The first up we have this beautiful choker. किती सुंदर आहे तुम्ही बघू शकता. हा चोकर ना खूप ब्रॉड आहे, याची क्वालिटी पण खूप छान आहे. या चोकर सोबत मला आणि याची क्वालिटी पण खूप छान आहे. हा चोकर मला पडला 1700 ला, विच इज नॉट अ बिग डील, कारण अशी क्वालिटी आजकाल भेटत नाही अशा अफोर्डेबल प्राइस मध्ये. सो आय गेस स्टील डील. अँड ह्या दिस इज द फर्स्ट पीस आय गॉट. सेकंड पीस आहे दिस स्मॉल चोकर. हा त्याच्यापेक्षा थोडासा छोटा आहे, बट हा पण खूप प्रिटी दिसतो आणि याची पण क्वालिटी सिमिलर आहे जशी त्याची होती. आणि या चोकर सोबत मला इयरिंग्स भेटले आहे. या चोकरचे इयरिंग्स छोटे छोटे आहे, फ्लावरचे इयरिंग्स. किती छान दिसतो वेअर केल्यावर. आणि हा मला पडला 1000 रुपीजला. सो थर्ड आहे परत चोकर. अटकलं. हा पीस सो नाईस. या चोकर सोबत मला इयरिंग्स भेटले. या चोकरचे इयरिंग्स थोडेसे लॉंग आहे, मी तुम्हाला चोकर दाखवले त्यापेक्षा हे थोडेसे लॉंग आहे, बट खूप छान दिसतात. सी है ना, सो प्रिटी, आय लव्ह इट. या चोकर सोबत मांगटिका पण भेटला आहे. तो हा चोकर पण मला 1000 रुपीजला पडला. हे दोन्ही पण चोकर मला 1000 रुपीजला पडले आणि जो ब्रॉडवाला होता तो मला 1700 ला पडला. आय तो लव्ह इट, लव्ह इट. तर आता आपण जाऊ नेक पीस कडे. सो दिस इज दी प्रिटीएस्ट नेक पीस आय हॅव गॉट. तर असे मी 2 पीसेस घेतलेले, एक दीदीला आणि एक मला. आणि बाय मला तुम्हाला एक सांगायचं की हा नेक पीस मी पायल पाटीलला सुद्धा वेअर करताना बघितला होता. सो आय हॅव टू गेट इट, नॉट बिकॉज शी हॅव वेअर इट, बिकॉज इट्स सो प्रिटी. आम्ही हळदीला वेअर केले होते, तुम्ही ब्लॉग मध्ये बघितलेच असेल. तर ह्या नेक पीस सोबत इयरिंग्स भेटले आहे. याचे पण इयरिंग्स छोटे, एवढे पण लॉंग इयरिंग्स नाही, बट प्रिटी दिसतात. तर हा नेक पीस पडला मला 700 ला. सो नेक पीसेस बघून झालेले आहेत. आता आपण बघू हेअर ऍक्सेसरीज. सो फर्स्ट वी हॅव दिस प्रिटीएस्ट हेअर ऍक्सेसरी. तर हा एक झुमका होता की पॅन्डन होता, आय डोंट नो, त्याचं हुक काढून इथं ही वाली चेन अटॅच केली. सो ही पण कस्टमाइजच बोलू शकता तुम्ही. तर हे ब्रेड मध्ये लावायचं, आपण ब्रेड घातल्यावर ब्रेड मध्ये लावायचं, मग तिथं फोटो अटॅच करून देईल. दीदीनी हे तिच्या आय गेस डीजे नाईटला वेअर केलं होतं. हे मला पडलं होतं. सो नेक्स्ट अप वी हॅव दिस चेन. हे आपण इयरिंग्स मध्ये वेअर करायचं. जेव्हा आपण रबर स्टॉपर लावतो, रबर स्टॉपर लावायचं पहिले हे वेअर करायचं आणि हे असं हेअर मध्ये अटॅच करून द्यायचं. इट लुक्स सो प्रिटी अँड सो एफर्टलेस. सो या हे 2 पीसेस घेतले होते. हे वाले पीस पण मला पडले 300 ला.
वी हॅव, जे मी तुम्हाला पहिले वाला हेअर एक्सेसरी ब्रेडची एक्सेसरी दाखवली ना, त्याला जी चेन अटॅच केली होती ना, ही चेन होती ती. यू कॅन सी ही वाली चेन एका पेंडेंटला और झुमकाला, आय डोंट नो व्हॉट, एका पेंडेंटला अटॅच करून ते ऍज अ ब्रेड एक्सेसरी बनवली होती. तर ती जी अटॅच केलेली चेन होती ती ही वाली होती. वी हॅव सो प्रिटीएस्ट पीस. तर हे वाला पण ब्रेड एक्सेसरी आहे. आपण ब्रेडला मागं लावायचं. मी दीदीने आय गेस हे पण लावलं होतं, तुम्ही याचं पण एक फोटो अटॅच करून देईल. सो या दिस इज दी सेकंड पीस, सॉरी थर्ड और फोर्थ पीस. तर हे पण पडलं मला. सो या बाय द वे, हे जे सगळे पीसेस मी तुला दाखवते ते ना एकाच शॉप मधून घेतले, जसं मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं होतं. कल्याण मधून घेतलेले हे सगळे पीस. नेक्स्ट अप वी हॅव खोपास. तर जसं तुम्ही ब्लॉग मध्ये बघितलं असेल की दीदी आणि मी आग्रिकोली लुक केला होता दीदीच्या डीजे नाईटला. सो हे जे खोपास आहे ते आम्ही वेअर केले होते. हे पण तिकडनंच घेतलं आहे कल्याणवरनं. हे मी असे 2 पीसेस घेतले, एक दीदीला आणि मला. फिशचं होतं हे, कारण की आम्हाला आग्रिकोली लुक करायचं होतं. तर आम्ही सगळं सिमिलर एकदम फिशचं घेतलं होतं. तर हे खोपास मला पडले 300 पर पीस. सो या खोपास सोबत आम्ही फिशचे ब्रोचेस पण घेतले होते साडीला लावायला. असं हे फिशचे ब्रोचेस होते. जसं मी तुम्हाला सांगितलं आम्हाला आग्रिकोली लुक करायचं होतं. तर सगळं आम्ही नथ, खोपास, ऑलमोस्ट ज्वेलरी पण आम्ही सगळं फिशची घेतलेली आहे. सो दिस इज द ब्रोच. तर हे ब्रोच मला पडले 100 पर पीस. सो next up we have these pressed कडास. हे कडास पण खूप छान दिसतात साडी सोबत ऑब्विसली. तर ह्या क्वालिटी पण खूप छान आहे. यू जस्ट हॅव टू विजिट इट. आता माझ्याकडून होत नाही ते, सो मी तुम्हाला असंच दाखवते. Let me just try. You just have to twist and then हे open होता and just wear it. See, किती छान दिसत आहे साडी सोबत पण. सो या हे जे कडाज आहे हे दोन्ही पण पीस मला पडले 1500 ला. हॅव हेअर एक्सेसरी अगेन. तर ही माथापट्टी आहे. ही पण मी तिकडनंच घेतली आहे कल्याणवरनं. बट ही आम्ही यूज नव्हती केलेली कारण की आम्ही हेअरस्टाईलच वेगळी केलेली टायमावर. सो या हे मी एंगेजमेंटला घेतलं होतं. म्हटलं एंगेजमेंटला ब्रेड करू आणि ब्रेड केल्यावर हे माथापट्टी लावू. बट आम्ही एंगेजमेंटला हेअर्स असेच ठेवले होते. सो ही माथापट्टी मला पडली 150 ला. माथापट्टी सोबत मी हे नेकपीस पण घेतलेलं एंगेजमेंटलाच वेअर करायला. बट सॉरी हे हल्दीला वेअर करायला घेतलं होतं बट केलं नव्हतं, फक्त इयरिंग्स घातले होते. याच्यासोबत इयरिंग्स पण आणि मांगटिका पण भेटला आहे. सी हे आहे इयरिंग्स आणि हा आहे मांगटिका. हा आहे मांगटिका आणि दिस इज दी नेकपीस. हा नेकपीस मला पडला 350 ला. मी असे 2 नेक पीसेस घेतले होते बट एक मला सापडत नाही आता. एक अशा शेपमध्ये होता आणि एक असा आणि एक अशा शेपमध्ये आहे. मला जे त्या नेकपीसचे फक्त इयरिंग्स सापडले. सो या हे मला पडले दोन्ही पण पीसेस 350 ला. नेक्स्ट आपण
जाऊ सगळ्या वेस्टर्न ज्वेलरीज कडे. तर हा आहे एकदम प्रिटीएस्ट पीस. हा दीदीनी तिला आय गेस एंगेजमेंटला वेअर करायला घेतला होता, पण तिने घातला नव्हता ऑब्विसली. त्यामुळे तिचा माइंड चेंज झाला. तर हा नेकपीस आम्ही घेतला होता भुलेश्वर मार्केट मधून. तिला वाटलं तिकडे खूप काय काय भेटेल, बट आम्ही ज्या दिवशी गेलो होतो त्या दिवशी नेमकी सगळे शॉप्स क्लोज होते. सो तर हा नेकपीस दीदीला पडला 3500 ला भुलेश्वर मार्केट म्हणून. सो या, बट तुम्हाला जर जायचं असेल ना भुलेश्वर मार्केटला तर प्लीज डे बघून जा, कारण की समजत नाही कधी ते क्लोज राहतं कधी ओपन राहतं. सो या ह्या नेकपीस सोबत आपल्याला इयरिंग्स पण भेटले आहे आणि हा मला मांगटिका पण भेटला आहे. Here comes trouble, putting on a show. Like a domino, I fall. Another bottle, don't know what to say. सगळं ऑफलाईन ज्वेलरी झालेले आहे तुम्हाला दाखवून. आता मी सगळं ऑनलाईन ज्वेलरी दाखवते. हे रिंग प्लस ब्रेसलेट हे मी मिशोवरून आयडीज ऑर्डर केलं होतं. मी याची लिंक तुम्हाला देऊन टाकेल. आणि हे बस इतकं सुंदर दिसतं, तुम्ही बघू शकता. आता पण किती छान दिसते. तो या मी याची तुम्हाला लिंक ऑब्विसली डिस्क्रिप्शन मध्ये देऊन टाकेल. सो डू चेक इट आउट. आणि हे आहे दीदीचं रिंग प्लस ब्रेसलेट. हे पण तिने मिशोवरूनच ऑर्डर केलं होतं. दीदीचा आउटफिट थोडा असा न्यूडस शेड मध्ये होता. सो तिने तिच्यासाठी असं रोज गोल्ड मध्ये ज्वेलरी ऑर्डर केली होती. सो दिस इज द रिंग प्लस ब्रेसलेट. सो याची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देऊन टाकेल. आता नेक्स्ट अप वी हॅव हे इयरिंग्स मी ऑफलाईन घेतले होते, बट आता मला लक्षात नाही मी घेतले होते. मी डिस्क्रिप्शन मध्ये ऑब्विसली सांगायचं. डू चेक इट आउट. अँड नेक्स्ट ज्वेलरी आहे हा नेक पीस. सो हा नेकपीस दीदीने कल्याणवरून घेतलेला आणि या नेकपीस सोबत इयरिंग्स पण भेटले होते. हा पण दीदीला वेअर करायचा होता, पण दीदी केला नाही ऑब्विसली. नेकपीस दीदीला पडला 2100 ला. दीदीने कल्याणवरूनच घेतलं होतं, शिवाजी मार्केट. मी सांगत विसरली, सगळे ज्वेलरीज कल्याणमधून शिवाजी मार्केट मधून घेतले. डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायचं विसरू नका, कारण की मी तिथे सगळे लिंक्स, कस्टमाइज ज्वेलरीजचे लिंक्स, अजून पेजेस सगळं मी तुम्हाला तिथे देणार आहे. So don't forget to check out the description box. And yeah, that's it for the video. I hope you guys enjoyed it. If you did, please like, share, subscribe, and see you in the next video. Till then, take care and bye bye.